नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार अशा पद्धतीचा काल एक व्हिडिओ आपण टाकला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच काही शेतकऱ्यांनी कमेंट केलेली आहेत की आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणत्या बँकेची केली जाणार, कोणते शेतकरी पात्र असणार, आम्ही बँकेचे कर्ज परत फेडलं पाहिजेत का की भरलं पाहिजेत का, किंवा हे पुनर्गठित कर्ज परत घेतलं पाहिजेत का, नवजुनं केलं पाहिजेत का, अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत आणि याचंच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजे एकंदरीत जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची झाली तर समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून जे काही कार्यकारी संस्था असतील त्या कार्यकारी संस्थेच्या माध्यमातून बँकेची माहिती पूर्णपणे घेतली जात आहे। म्हणजे शेतकऱ्यांचं बँकेचं कर्ज किती आहे, पुनर्गठित शेतकरी किती आहेत, थकीत शेतकरी किती आहेत आणि जे काही बँकेचं कर्ज भरणारे रेग्युलर शेतकरी किती आहेत, अशी सगळी माहिती घेतली जात आहे। आणि त्याच्यासाठी आव्हान सुद्धा करण्यात आलेले आहे। आपल्या बँकेचं पासबुक, त्याचबरोबर तुमची फार्मर आयडी, 7/12 होल्डिंग, नमुना नंबर फेर, नमुना नंबर 9 आणि त्याचबरोबर जर एखाद्या घरातील व्यक्ती मयत असेल तर त्या व्यक्तीचं मृत्यूचा दाखला, असे जे काही कागदपत्र असतील ते बँकेच्या माध्यमातून आपल्याला लवकरच घेतली जातील। बँके आपल्याला सांगेल आणि त्यानंतर ते बँकेचे कर्ज ते डॉक्युमेंट असतील ते द्यायचे, त्यानंतर कर्जाची माहिती आपल्याला दिली जाणार आहे। परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचा कमेंट आहे की कारण कोणकोणत्या बँकेचं कर्ज माफ केलं जाणार, विशेषतः जे काही नॅशनल बँक असतील आणि त्याचबरोबर जे काही पतसंस्था असतील म्हणजेच मध्यवर्ती सहकारी बँक असतील, अकोला सहकारी बँक असेल, त्याचबरोबर परभणी सहकारी बँक असेल, बुलढाणा अर्बन बँक सहकारी बँक असेल, बुलढाणा अर्बन बँक त्याच्यामध्ये येत नाही, परंतु ज्या माध्यमातून आपल्याला बँकेचं कर्ज दिले जाते अशा सर्व नॅशनल बँकेचं कर्ज माफ केलं जाणार आहे। पण त्यामध्ये जे काही प्रायव्हेट बँक असतील, ॲक्सिस बँक असेल, HDFC बँक असेल आणि त्यानंतर ICICI बँक असतील, अशा जे काही बँक आहेत त्या बँकेचं मात्र कर्ज माफ केलं जाणार नाही। कोणत्याही प्रकारची त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ही दिली जाणार नाही। परंतु जे काही अधिकृत बँक आहेत, राष्ट्रीयकृत बँक आहेत, अशा सर्व बँकेचं कर्ज माफ केलं जाणार आहे। जे काही पतसंस्था असतील त्याचं देखील जे काही गव्हर्नमेंटला धरून आहेत किंवा गव्हर्नमेंटच्या अंडर खाली चालतात अशा सर्व बँकेचं कर्ज माफ हे केलं जाणार आहे। आता त्याचबरोबर जे काही आपलं बँकेचं कर्ज असेल ते आपण भरलं पाहिजेत का, तर नको, भरायला नको। कारण तर ज्या पद्धतीने यापूर्वी सुद्धा कर्जाची माफी देण्यात आली होती, बँकेचं कर्ज हे पूर्णपणे माफ केलं होतं 1.5 किंवा 2 लाखापर्यंत, त्यावेळेस सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी ही त्याच शेतकऱ्यांची झाली होती की ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्यात आली होती। 1.5 लाख किंवा 2 लाखापर्यंत ही कर्जमाफी झाली होती। आणि जे काही रेग्युलर कर्ज बँकेचं भरत होते अशा शेतकऱ्यांना मात्र अनुदानाची रक्कम म्हणजे प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये एवढंच देण्यात आलं होतं। म्हणून आपण बँकेचं कर्ज हे आपल्याला जर वाटत असेल तर तुम्ही भरू शकता, परंतु तुम्हाला जर कर्जमाफी पाहिजे असेल तर तुम्ही ते थांबलं पाहिजे असं मला तरी वाटते। त्याचबरोबर आता जे काही नॅशनल बँक असतील त्या बँकेचं पूर्णपणे कर्ज माफ केलं जाणार आहे। पुनर्गठित जे काही शेतकरी असतील 2024 ला किंवा 23 ला तुम्ही कर्ज घेतलं असेल, त्याचं पुनर्गठन केलं असेल तर तुमचं एकाच बँकेचं म्हणजे पुनर्गठित जे काही कर्ज असेल पुनर्गठनचं कर्ज माफ केलं जाणार नाही, परंतु तुमचं जे काही बँकेचं जे काही जुनं कर्ज होतं, जे काही पीक कर्ज होतं ते कर्ज माफ केलं जाईल। पुनर्गठन हे कर्ज माफ केलं जाऊ शकत नाही, कारण तर मागच्या वर्षी सुद्धा जे काही कर्जमाफ्या झाल्या होत्या मागच्या वेळेस त्यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीची अटी टाकण्यात आल्या होत्या आणि परत त्याच अटी टाकल्या जाऊ शकतात। आणि त्याचबरोबर जे काही इन्कम धारक असतील, जे शेतकरी इन्कम भरतात, इन्कम टॅक्स भरतात किंवा जे काही दुकानदार असतील, जे काही पेड करणारे शेतकरी असतील, जे काही नोकरीधारक असतील, या शेतकऱ्यांची किंवा या आमदार खासदाराची अशा लोकांची मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार नाही। इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी ही केली जाणार नाही। अशा पद्धतीने जे काही तुमचे कमेंट होते त्या कमेंटचं आपण उत्तर बघितलेलं आहे। कार्यकारी संस्थेच्या माध्यमातून बँकेची पूर्णपणे माहिती घेतली जाईल आणि त्यानंतर जे काही हिवाळी अधिवेशन होईल त्या हिवाळी अधिवेशनमध्ये जे काही सरकारने सांगितल्याप्रमाणे जे काही त्यांचे निकष असतील, जे काही नियम असतील ते लावल्या जातील आणि त्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफीची ही घोषणा केली जाऊ शकते। परंतु जे काही डाटा असेल तो बँकेचा घेतला जाते आणि नंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही लवकरच केली जाईल। अशा पद्धतीचं सध्याचं एक अपडेट आहे। नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूया, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।